तुम्हाला एक निमंत्रण देतोय मी मान्यवरांना विनंती करतो साहेब तुमच्या हस्ते द्या रक्तदान शिबिर आहे त्याचं तुम्हाला निमंत्रण देतात सहकार्य करायचं रक्तदान शिबिरला प्रतिष्ठानच्या वतीने चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील खूप खेळा छान केला जर तुम्हाला काय ऍक्सेप्ट असेल तर आताच घ्या दोन्ही संघांची ओळख करून घ्यायची आहे ठीक आहे चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील धन्यवाद थँक्यू लगेच आपण सामन्याकडे वळतोय पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता एक तीन धावा आल्या होत्या दुसरा चेंडू मात्र निर्धाव ठेवला सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजी वरती जितेंद्र येतोय मित्रांनो एक क्रिकेट आहे इथे हर एका चेंडूला महत्व आहे कारण आपण पाहिलं सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडू होता पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा घेईल का नक्कीच दुसरी धावा सुद्धा कंप्लीट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता दोन धावा नक्कीच चोरल्या अफलातून रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं बाळमैत्री 11 वर्सेस रुकी सुपर किंग रुकी यांच्यामध्ये चालू असलेली ही सलामीची पहिली लढत आपण पाहतोय 30 धावांचं लक्ष ठेवलं 18 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र सुटला चेंडू चाललाय वन बम सीमारेषा बाहेर येतोय चौकार मिळाली संवेदना पैसा नाही फक्त दिल त्यांनी प्रेम माणुसकीच्या वाटेवर चाले हा नेम भुकेल्याच्या पोटात अन्नाचा घास थर थर त्या हातात विश्वासाचा श्वास दुःखी त्या मनाला मायेचा स्पर्श भागणे प्रतिष्ठानचे सेवा हेच हर्ष या ठिकाणी 2026च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालंय राज्याकरता सर्वांनी स्वागत करा सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा आपली विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचंय फोटो सेशन करून घ्यायचंय फुलते माणुसकीची कहाणी क्रिकेटच्या मैदानात फक्त खेळ नाही रे त्या विजया मागे ही गरिबांची भूक आहे रे दिनदर्शिकेच्या पानात दानाचा संकल्प नफ्याऐवजी सेवेला दिला जीवनाचा विकल्प हातात हात घालून उभा राहिला समाज भागणे प्रतिष्ठान सेवेलाच दिला सार्ज चला क्षेत्ररक्षण लावून घ्या महेश तानाजी सेवेत पुढे उभे
शांताराम मोहन मंगेशची माया ती लाभे संतोष सन्माननीय आणि भालचंद्र कामात काटेकोर पंचांना विनंती असेल, सामना चालू करा. राहुल सेवेत सदैव तत्पर आदर्श क्रिकेट संघ एक्स्ट्रा प्लेयर या, माईकडे या. म्हणजे विश्वासाचा हात निलेश भागणे जोडीला निस्वार्थ साथ. हॅलो. कार्याध्यक्ष श्री भागणे प्रतिष्ठान संस्था, कल्याण दिवा, मुलुंड, घाटकोपर, वर्ष 7वे या आजच्या या शुभप्रसंगी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2026 योगेश आवाज बंद करू का? त्याचप्रमाणे ओके. आज या ठिकाणी उपस्थित असलेले हात या श्री सन्माननीय काळूराम पाटील यांचं सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आणि प्रत्येक उपक्रमामध्ये या भागणे प्रतिष्ठान या संस्थेला त्यांचं मोलाचं असं सहकार्य लाभतं. त्याचप्रमाणे आपल्या गोलंदाजी मार्क पहिला गोलंदाज अनंत येतोय. आपल्या सर्वांच्या परिचयाचे कुणबी समाजयुक्त संघ चे विद्यमान सचिव श्री सुनीलजी चव्हाण साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री गजानन भागणे यांना मी विनंती करेन की त्यांना या ठिकाणी शाळ पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आवर्जून सांगू इच्छितो की येणाऱ्या 25 तारखेला 25 जानेवारी 2026 रोजी रक्तदान शिबिर आयोजित भागणे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित यांना विनंती असेल की त्यांचं सहकार्य अपेक्षित. या ठिकाणी सुनीलजी चव्हाण साहेब यांचा सन्मान होताना जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. भागणे प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमामध्ये सुनीलजी चव्हाण यांची उपस्थिती असते. त्याचप्रमाणे मोलाचं असं सहकार्य त्यांच्याकडून आपल्याला लाभत असतं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. याच प्लेअरवरच्या नावावरती 5 चेंडूवरती 5 चौकार आहेत. पाहूया त्यातले 2 चौकार मात्र आलेत. अजून आजच्या कार्यक्रमासाठी सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून 501 रुपयाची देणगी लाभलेली आहे. त्यांचं भागणे प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सामने पुढे चालू ठेवायचे आहेत. आजच्या या शुभप्रसंगी भागणे प्रतिष्ठान प्रथमच आज हे वर्ष 7वं आहे. आम्हाला सांगायला अत्यानंद होत आहे की आजच्या या उपक्रमामध्ये आम्ही दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2025-26 त्याचप्रमाणे मोफत हेल्थ चेकअप श्री सन्माननीय जिगरजी पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू त्याचप्रमाणे जे उपस्थित असलेले सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रथमच पाहत असाल की या क्रिकेटच्या सामन्यांच्या दरम्यान भव्य दिव्य असा लकी ड्रॉस स्पर्धा त्याचप्रमाणे लकी ड्रॉ या आयोजित केलेला आहे. आजच्या या लकी ड्रॉ मध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी भव्य दिव्य लकी ड्रॉचं उद्घाटन करणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे. जे भाग्यवान विजेता असेल त्यांना आम्ही या ठिकाणी 101 पारितोषिक आणि सर्वांचं एक आकर्षणाचं एक प्रतीक म्हणून भागणे प्रतिष्ठान हे दुसऱ्यांदा आणि प्रथमच या क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान लकी ड्रॉचं
लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे त्यासाठी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल सांगतो विकेटचं सांगतो थोडस चालू आहे ना ओके चला लगेचच आपण सामन्याकडे वळू 4 चेंडूवरती 4 चौकार येत आहेत पुन्हा एकदा सुंदर स्टेप आउट केला होता पाहूया पंच काय सांगतात सुंदर चेंडू आता मात्र कमबॅक केलं सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आले होते एक वाईट सुद्धा आला होता आणि एकंदरीत धाव संख्या असं मोठे डोंगर उभं करतायत 17 धावांपर्यंत मजल मारता आली आतापर्यंत काही चेंडू अजून शेष असतील अफलातून फटकेबाजी अनिल यांची कारण दाखवून दिले या 6 प्लेयरच्या नावावरती सलग 5 चेंडूवरती 5 चौकार होते पुन्हा एकदा सुंदर चेंडू कमबॅक म्हणावं लागेल षटकाची समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती 17 धावा हॅलो जो पहिला सामना झाला या स्पर्धेमध्ये भागणे प्रतिष्ठान चषक 2025-26 याचा हा पहिला दिवस खरोखरच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होऊ द्या भागणे प्रतिष्ठान मंडळाचं कारण खरोखरच सुरेख असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तर हॅलो चेक जो पहिला सामना झाला त्यामध्ये बाल मैत्री 11 संघानं मला वाटतं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या स्पर्धेच्या संघनायकाला मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी भागणे प्रतिष्ठान आयोजित सन्मान चिन्हाचा मान या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे धन्यवाद वळूया सामन्याकडे आजच्या या कॅम्पचे सन्माननीय सर्व जिगरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे झेल 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 सुटलाय आणि जीवदान मिळालंय शेवटपर्यंत लक्ष ठेवलं होतं चेंडूवरती परंतु झेल निसटला मित्रांनो खरोखरच आठवण करून देईन मी तुम्हाला 2024च्या वर्ल्ड कपची साऊथ आफ्रिकेचं जिंकण्याचं प्रतिशत होतं 98% आणि सूर्यकुमारने घेतलेला तो बाउंड्रीवरचा झेल सामन्याचं गणित पलटलं होतं इंडियाने तो सामना जिंकला होता झेल महत्वाचं आहे म्हणजे संधी पुन्हा येत असते परंतु संधीचं सोनं करायचं असतं इथे झेल निसटलाय आणि चेंडू सीमारेषाबाहेर 4 धावांपर्यंत धाडलाय एकंदरीत धाव संख्या दुसऱ्या षटक प्रगतीवरती असताना 21 धावांपर्यंत सुंदरशी खेळी आपण पाहतोय एकटा झुंज देतोय आता सुंदर चेंडू थोडासा स्लोअर वन ठेवला पाहिलं होतं लेग साइडला खेळण्याचा माणूस होता हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता परंतु सुंदर चेंडू सुंदरसा कमबॅक म्हणावं लागेल प्रदीप यांचं भागणे प्रतिष्ठानचे बाकी व्यतिरिक्त जे सभासद आहेत जे प्लेयर आहेत त्यांना कमिटीच्या वतीने विनंती करतो की आपण लगेचच बाउंड्रीवरती जायचंय सीमारेषेवरती जायचंय चला सर्वांनी चला एका बाजूने सुंदर चेंडू प्रदीप यांचं पुन्हा एकदा स्लोअर वनचा पुन्हा एकदा मारा करतोय काय नो आहे का नो आणि फ्रीड असेल प्रदीप इटमल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुंदर षटक आता मात्र झेल होऊ शकतं का क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा झेल निसटला पुन्हा एकदा जीवदान अनिल याला मित्रांनो जर अनिल याला जीवदान दिलं तर नक्कीच तुम्हाला धावसंख्येचं डोंगर उभं करेल असं की ते पार करणं महत्वाचं असेल पार करण्याला खूप दमचाक होणार आहे कारण आपण पाहतोय एका दुकीचा बादशाहला म्हटलं जातं चिक्की धाव घेण्यामध्ये हा संघ माहेर आहे
पुन्हा एकदा स्लोअर वन मारा केला आणि हॅलो. हाताने लेग साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र नक्कीच उंचावले. एक धाव संख्या वधारतीये. 26 धावांपर्यंत मजल मारता आले. दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती. थोडंसं लांबवलेलं षटक आपण पाहतोय. सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक आपल्या विरोधात चाल चालायला लागतात. तेव्हा सगळ्या चालींना बाजूला सारून यॉर्कर लेवलचा पुन्हा एकदा क्रॉस पाहिलं होतं. इलाका खाली आहे. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला. हल हल याच्यानंतरचा होणारा सामना आहे आपले मित्रमंडळ पावनल वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ फोफळवणे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आल्याची नोंद करायची आहे आणि तिथून हॅलो. थोड्याच वेळात आपल्या मोफत कॅम्पचं त्या ठिकाणी ओपनिंग होते. सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. आणि आता मात्र दाखवून दिलं. स्क्वेअर लेगला एक दणदणीत षटकार. घेणाऱ्याने घेत राहावे. देता देता देणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक देणगी आली. कुमारी आराध्या योगेश वागणे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. थँक्यू. एकंदरीत धाव संख्या 34 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती. धाव संख्येचं मोठं डोंगर आपण पाहतोय 34 धावांचं. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना पुन्हा एकदा आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज तेजस. सलामीची जोडी मात्र अजूनपर्यंत मैदानात. त्याच्या पहिल्या चेंडूवरती थोडा सावी झाला. पाठवून दिलं पुन्हा एकदा लेग साईडला दणदणीत षटकार. हॅलो. चेक. फोफळवणे संघ या साईडलाच या. फोफळवणे साईनाथ क्रिकेट संघ फोफळवणे या साईडलाच या. तुमचा आता ओपनिंग आहे. तुमचा सामना होणार आहे. त्यामुळे त्या साईडला थांबा आणि तिकडून एंट्री करायची आहे दोन्ही संघांनी. साईनाथ क्रिकेट संघ फोफळवणे वरचं आपलं मित्रमंडळ पावनळ. दोन्ही संघांना विनंती असेल की तिथून बाहेरून एंट्री करायची. मी जेव्हा सांगेन तेव्हा तोपर्यंत सर्व लाईनअप करून घ्या बाहेर. वाईड. हॅलो. पुढील चेंडू वाईड. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1-2 मध्ये रूपांतर केलं. एकंदरीत धाव संख्या सुंदर अशी उभारली आहे. 41 धावा. सॉरी 43 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा पाठवून दिले. सरळ सीमारेषा बाहेर येतोय षटकार.
या सीमारेषा पार खणखणीत चौकार. बोलूया सामन्याकडे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. धावांचा डोंगर पुढे सरकत असताना पुढील चेंडू 45 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू करंजाडी संघाचा फलंदाज. पाहूया लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा पार जातो का? मला वाटतं सीमारेषा पार खणखणीत षटकार. डीजे संघानं सद्गुरू क्रिकेट क्लब पानवल संघाला जर या मैदानामध्ये आपला गड कायम ठेवायचा असेल तर 67 धावांचं हे आव्हान त्यांना पेळावं लागेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो संघाचं नाव तुमच्या? हल बॉल साईनाथ क्रिकेट संघ. या ठिकाणी आगमन होत आहे संघाचं. साईनाथ क्रिकेट संघ फोपळवणे वर्सेस आपलं मित्रमंडळ पावनळ. दोन्ही संघ
सळसळत राहू दे. मर्द मराठ्यांचं रक्त. आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे भक्त. मी समालोचन कक्षामधून चिराग पवार आणि माझ्या समेत सुशांत दादा या समालोचन कक्षामधून त्यांचा बुलंद आवाज आपण पाहतात असे सुशांत दादा सुदेश दादा यांचा आवाज आपण पाहतात. खरोखरच सुरेख असं समालोचन आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. उद्या सामन्याकडे. सामना आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस सद्गुरू क्रिकेट क्लब पावनल. या दोन्ही संघांमध्ये अतितटीचा हा सामना. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर खरोखरच आपल्या या मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल. पाहूया रनआउटचा हा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय. खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला आदर्श क्रिकेट संघ करंजाळी या संघाकडून पाहायला मिळत आहे. पहिलाच हा झटका सद्गुरू क्रिकेट क्लब पावनल संघाला या खेळाडूच्या समवेत लागलेला आहे. माझ्या समेत सुदेश दादा या ठिकाणी आहेत समालोचन कक्षामध्ये. त्यांच्याकडे जाऊया. दादा, या सामन्याचं चित्र कशा प्रकारे तुम्ही पाहता? हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल काय वाटतंय? आणि चेंडू चाललाय वन बम सीमारेषे पार चौकार. पाहिलं तर सामन्याचं गणित सांगतंय की मोठी धावसंख्या उभी केली आहे. एकंदरीत 67 धावांचं लक्ष आहे. तर आपण पाहिलं अनिल डिंगणकर यांची सुंदरशी फलंदाजी. कारण हा प्लेअर याच ठिकाणी प्रॅक्टिस करत असतो. 67 धावांचं लक्ष थोडंसं पाठलाग करताना थोडीशी दमछाक होणार आहे. कारण मोठ्या धावांचं धावसंख्येचं डोंगर उभं केलंय. त्याचप्रमाणे फरारे गावचे सन्माननीय मान्यवर सुनीलजी मोगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. फरारे गावचे सन्माननीय सुनीलजी मोगरे साहेब आपल्या सुनीलजी मोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. लगेच पुन्हा आपण संघाकडे सामन्याकडे वळू. दुसरं षटक पहिलं षटक प्रगतीवरती असताना सुंदरशी रणनीती. या मैदानाचे मालक सन्माननीय भगवान दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो की आपण तिकडे नाही बसायचं आहे. आपण स्टेजवरती यायचं आहे. भगवान बाबा पाटील आपण स्टेजवरती यायचं आहे. चला, कारण नजरे आड समोरून झालात त्या दिसलात नाहीत. आणि मांडर कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. कारण आपल्यामुळे ही स्पर्धा रंगतदार होती आहे. कारण आपलं या ठिकाणी मैदान आणि हा मैदानात आम्हाला दिलेला खेळण्यासाठी वेळ त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्या विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हा. बॅक साईडला येऊन फ्रंट साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. दुसरी धावा होईल का नाही थांबावं लागेल. कारण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आदर्श क्रिकेट संघाकडे खूप तगड आहे. मागच्या मॅच मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला होता. फायनल जिंकता नाही आली. उपविजेतामध्ये समाधान मानावं लागलं. आज मात्र पहिल्या फेरीमध्ये सुंदरशी रणनीती आखली. 67 धावांचं लक्ष ठेवलंय. प्रेम सुंदरशी कामगिरी करताना सुंदर चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू ठेवला. मित्रांनो, लालच बुरी बला होतीये. कारण पाहिलं तर लेग साईडची बाउंड्री थोडीशी लेग आहे, आतमध्ये आहे. वारंवार आपण तिकडे मारण्याचा प्रयत्न असतो. पुन्हा एकदा बीट झाला. डॉट चेंडू ठेवला. सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल प्रेमचं. आणि आता मात्र मोठा प्रहार केला. स्क्वेअर लेगला सरळ दंडाला जी षटकार.
सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. पुन्हा एकदा वारंवार बॅक टू बॅक येतोय षटकार. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व डॉक्टर बंधू भगिनी, स्टार हेल्थ इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी, श्री भाग्ने प्रतिष्ठान, सर्व पदाधिकारी आणि आज येथे उपस्थित असलेले मायबाप नागरिक हो, आजच्या या पवित्र प्रसंगी श्री भाग्ने प्रतिष्ठान आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, पण धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वेळीच तपासणी करून आजार टाळणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हीच भावना मनात ठेवून श्री भाग्ने प्रतिष्ठान नेहमीच माणुसकी, सेवा आणि सामाजिक यांचा दीप पेटवत आले आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा हा फ्री हेल्थ चेकअप कॅम्प खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. आज येथे फ्री आरोग्य तपासणी, डॉक्टर सल्ला, मजल मारता आली आहे. 67 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्पेअर लेगला येतोय खणखणीत षटकार. त्याला थोडासा दिलासा दिला जातोय. 26 धावा खर्च केल्या. मागचा मॅचचा हिरो ठरला होता, परंतु आज मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहिली. मित्रांनो, धावसंख्येचा डोंगर मात्र मोठं उभं केलंय. त्याप्रमाणे गोलंदाजाने साजेशी कामगिरी करावी लागते, पण थोडस दडपण थोडंसं महसूस केलं. 26 धावा 7 चेंडूवरती खर्च केला. शेवट षटक असेल घेऊन येतोय अनिल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडू 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. कारण मोठं डोंगर उभं केलं होतं, थोडंसं दमछाक झाली पाठलाग करताना, परंतु आता तेवढं इझी नाहीये. पाहायला गेलं तर 7 चेंडूवरती 31 धावा बनवणं खूप कठीण आहे. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय अनिल. हा सुद्धा एक नावाजलेला आपल्याला वैयक्तिक सुंदरशी रणनीती आखली होती. अनिलने 47 धावा मारल्यात वैयक्तिक आज. पहिला चेंडू, पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू चाललाय सरळ वन बम सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं चौकार आहे का, चौकार आहे का, तूच सांगायचंय. चौकार. सद्गुरू क्रिकेट क्लब पाहुणल या संघाकडून आणि अतिरिक्त धाव संख्येत भर पडते वाईटच्या स्वरूपात. मित्रांनो, जर तुम्हाला ही क्रिकेटमध्ये तुम्हाला जर आपलं स्थान निश्चित ठेवायचं असेल तर अतिरिक्त धावा कुठेतरी कमी कराव्या लागतील तुम्हाला. कारण क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्येत भर पडते. काहीस गोलंदाजीचा सूर या गोलंदाजाला गवसलेला नाही आहे. खरोखरच मी कौतुक करेन सद्गुरू क्रिकेट क्लब पावनल या संघाचं. कारण 67 धावांचा डोंगर त्यांना पार करायचा आहे. आणि जर तुम्हाला हा डोंगर पार करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आणि पुन्हा एकदा आणि हा बाद होतोय. पाहूया कोण होतोय.
मध्ये परतताना जर मैदानामध्ये असता तर नक्कीच चित्र त्याने पालटलं असतं. AK 47 जर्सी परिधान केलेला हा फलंदाज मला वाटतं तो बाद नाही झालेला आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये. जर मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर या सामन्यामध्ये तुमची सर्व प्रतिष्ठा या मैदानामध्ये लावावी लागेल तरच तुम्ही ह्या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित ठेवू शकता. AK 47 जर्सी परिधान केलेला खेळाडू तो सांगतोय जिंकण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी तोवर जिंकणं समोरच्या संघाला सुद्धा शक्य नाही. आणि पाहूया AK 47 जर्सी परिधान केलेला हा फलंदाज आता स्ट्राईक वरती आलेला आहे आणि तो स्ट्राईक एंडला येऊन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो का? मला वाटतं वैयक्तिक त्याच्या धाव संख्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्या आहेत असा हा फलंदाज. बत्तीसावा वैयक्तिक त्याने ठोकले आहेत. पाहूया संघाला विजयीच्या दिशेने घेऊन जातो का? पुन्हा एकदा सुरेखरित्या मारलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मित्रांनो तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला एक निश्चित स्थान या स्पर्धेमध्ये टिकून ठेवावं लागेल. पुढील चेंडू हा गोलंदाजाचा आणि सुरेख असा चेंडू काहीसा न समजणारा हा चेंडू निर्धाव. सामन्याचं चित्र काहीस आपल्याला बदलताना दिसतंय कारण 2 षटक ज्यावेळी या मैदानामध्ये होते त्यावेळी चित्र काहीस वेगळं होतं आणि पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न झालेला आहे यशस्वी, परंतु मोठा फटका आलेला नाही आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आदर्श संघ करंजळी या संघानं या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित ठेवलेलं आहे. तसेच सद्गुरू क्रिकेट क्लब पाहुणल या संघाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. खरोखरच दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन, कारण श्री भागणे प्रतिष्ठान संस्था या संस्थेचा हा भव्य दिव्य असा क्रिकेटचा हा सोहळा. फोपळवणी संघ चला आतमध्ये, चला एका बाजूने आतमध्ये चला. मित्रांनो क्षेत्ररक्षण स्वीकारले, चला अंतिम अकरा आपले दाखल करा मैदानात प्लीज. फोपळवणी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अंतिम अकरा मैदानात दाखल करायचे प्लीज. चला 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 एक बाजूने चला. तयारच ठेवायचं मित्रांनो. टायमिंग महत्वाचं असतं, आपल्याला टायमिंग महत्वाचं आहे. फोपळवणे संघ आता पुन्हा सांगणार नाही, 3 वेळा सांगितलं अंतिम अकरा दाखल करा. मित्रांनो आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, आपल्याला टायमिंग मॅनेजमेंट महत्वाचं असतं, कारण आपल्याला याच्यानंतरचे पुढील सामने तुम्हालाच खेळायचे आहेत, कारण स्पर्धा ही व्यवस्थित पार पाडायची असते. आपण या ठिकाणी खेळताय, खूप खूप अभिनंदन. टायमिंग सगळं ज्याला जमलं तो आयुष्यात यशस्वी झालाच म्हणून समजायचं. तसेच आपलं मित्रमंडळ पाहुणाल या सलामीचे बल्लेबाज तयार ठेवा. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय अनिलजी टेमकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आणि या स्पर्धेला यांचं सुद्धा योगदान खूप महत्वाचं होतं. बरीचशी कामं स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पूर्ण केली आहेत. मी विनंती करेन आपल्याला की आपण स्थानापन्न व्हायचंय. सद्गुरू क्रिकेट क्लब पाहुणल या संघाचा संघनायक यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. चेंडू आणि आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये हार जीत
ही होतच असते. आपण या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं नाही, परंतु तुम्ही यामधून काहीतरी शिकून नवीन प्रयत्नामध्ये हॅलो, तुम्ही